नमस्कार मैत्रिणींनो, इथं पाहू शकता तुम्ही अगदी छान पाकात मुरले गेलेले गुलाबजामुन अगदी रसरशीत तयार झाले आहेत। एक मी इथं कट करून दाखवते। तुम्ही पाहू शकता किती आतपर्यंत छान पाक मुरला गेलेला आहे आणि तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजाम तयार झालेले आहेत। चला तर मग आपण इथं आता रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 300 ग्रॅम साखर घेतलेली आहे। मी इथं पाक जास्त तयार करणार नाहीये। तुम्हाला जर पाक जास्त हवा असेल तर तुम्ही अर्धा किलो साखर ही घेऊ शकता। त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आपल्याला इथं पाक तयार करून घ्यायचा आहे। एक तरी पाक वगैरे नाही, तर साखर विरघळली की एक 5 मिनिटं पाक उकळून घ्यायचा आहे। आणि एका साइडला मी तूप ही गरम मंद आचेवर तूप ही गरम करायला ठेवलेलं आहे। इथं 1 पाव खोवा घेतलेला आहे, म्हणजे 250 ग्रॅम। चांगला मळून घेऊन आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। त्यामध्ये अगदी 1च पिंच म्हणजे अगदी 1 चिमूटभर खायचा सोडा टाकतेय। आता हा परत एकजीव करून घ्यायचा आणि यामध्ये अर्धी वाटी मी मैदा टाकणार आहे। मैदाला अर्धी वाटी घेतलाय मैदा, पण लागेल तसाच मी त्यामध्ये टाकून गोळा एकजीव चांगला करून घेणार आहे। अगोदर एक छोटासा गोळा करून तुपात टाकून बघायचा। जर तो गोळा विरघळला नाही तर समजायचे की आपले हा जो खोवा आहे हा छान तयार झालेला आहे। आणि जर गोळा विरघळला तर परत आणखीन थोडासा मैदा टाकून मळून घेऊ शकता तुम्ही। इथं गोळा तयार होत आलेला आहे। आता याचे मी छोटे छोटे बॉल्स तयार करून घेते। एका साइडला आपला पाक ही तयार होत आलेला आहे। इथं सगळे गुलाबजामुनच्या कणकेचे गोळे तयार करून घेतलेत आणि आपल्याला हे सगळे गुलाबजामचे गोळे अगदी मंद आचेवरच तळून घ्यायचे आहेत। गॅस कुठेही आपल्याला इथं मोठा करायचा नाहीये बिलकुल। इथं आपले सगळे गोळे तयार करून झालेले आहेत आणि आता ते मी तुपामध्ये सोडतेय आणि अगदी हलक्या हाताने सगळ्या साइडनी आपल्याला हे गोळे तळून घ्यायचे आहेत। आणि पाक थंड होऊन खूप थंड पाकामध्ये गोळे सोडायचे नाही, तर पाक किमान कोमट किंवा थोडासा गरम हवाच। आणि मगच हे गोळे तळून घेतले की ते लगेच डायरेक्ट पाकामध्ये टाकून घ्यायचे, म्हणजे पाक आत छान पर्यंत मुरला जातो। गरम गरम असतानाच लगेच टाकून घ्यायचं। मैत्रिणींनो, माझी रेसिपी कशी वाटली? जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। इथं आपले गुलाबजामुन तयार झाले आहेत। लगेचच आपल्याला तळल्या तळल्या लगेचच मी पाकामध्ये टाकून घेते। धन्यवाद।